लालबागचा राजा हा खरं तर मुंबईचा राजा म्हणून सर्व मुंबईकरांची अतोनात श्रद्धा लालबागच्या राजावर आहे आणि सकाळपासून लालबागच्या राजाचं विसर्जन हे काही तांत्रिक कारणामुळे होत नाही, त्यामुळे माझ्यासारख्या गणेश भक्ताला त्याचं अतोनात दुःख होतं आहे. पण मला विश्वास आहे की ज्या वेळेला लो टाईड येईल त्यावेळेला त्याच ज्या एका शानमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन होतं ते होईल. काही तांत्रिक कारणामुळे ते होत नाही आहे तराफ्याच्या, पण लालबागच्या राजावर केवळ मुंबई नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम गणेश भक्तांची अतोनात श्रद्धा आहे. शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची राजकीय युती घडून येणार आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार आहे असे संकेत सचिन अहिर यांनी दिले. शेवटी दोन राजकीय पक्ष ते आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे मनसेचे प्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे, या दोघांनी तो घ्यायचा निर्णय आहे. पण महाराष्ट्राच्या जनतेने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, या तिन्ही नेत्यांच्यावर विश्वास ठेवून महायुतीला अभूतपूर्व असं यश दिलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राची जनता ही महायुतीच्याच बरोबर आहे. भाजपकडून उद्धव ठाकरेंचा टिपाण्या म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. ट्रम्प यांचे उदाहरण देत निशाणा सांगण्यात आला आहे. राहुल गांधींच्या मातोश्रीचा मान राखायला दिल्लीला जात असल्याचा देखील दावा केला. शेवटी भारतीय जनता पार्टींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची काय टीका केली याच्यावर प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही द्यायची गरज नाही. मुंबई ठाण्यात देवाभाऊंचे बॅनर जळकलेत. मराठा आरक्षणावरून भाजपचं कॅम्पेन आहेत. एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही. शेवटी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करतात. उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि जी उपसमिती देखील ज्येष्ठ मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये बनली. त्या उपसमितीमध्ये देखील तिन्ही पक्षांचे मंत्री आणि आमदार होते. त्यामुळे मराठा आंदोलकाचं जे आंदोलन, जो GR निघाला, याचं श्रेय हे महायुती सरकारचंच आहे. मीरा भाईंदर शहरात पुन्हा एकदा सांप्रदायिक वाद पेटल्याचे चित्र दिसून येत आहे. कर्जत पाठोपाठ आता मीरा भाईंदर शहरातही धार्मिक आधारावर गृहप्रकल्प आणि मशिदींच्या निर्मितीच्या जाहिरात करण्यात आल्या आहेत. यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेला पत्र लिहून परवाना रद्द करण्याची मागणी केली. महाराष्ट्रामध्ये कुठेही, केवळ मीरा भाईंदर नाही तर कुठेही धर्माच्या नावावर किंवा जातीच्या नावावर एखादा विकासक जर गृहसंकुलातील घरं विकत असेल तर हे संविधानाला धरून नाही आणि महाराष्ट्रात कुठेही अशी बाब निदर्शनास आली तर महाराष्ट्र सरकारने गृह खात्याने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. सरनाईकांच्या या मागणी विरोधात दोन समाजात तेढ निर्माण होईल. या विरोधात आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे कारवाईची मागणी देखील करण्यात आली. हा देश परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालतो आणि त्यामुळे संविधानाच्या विरोधी एखादी गोष्ट होत असेल तर ती योग्य नाही. सर, आपण तर पाहिलं तर आपल्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अंजना कृष्णा यांची जी UPSC मध्ये निवड झालेली आहे त्या संदर्भात त्यांनी UPSC ला पत्र देखील लिहिलेलं आहे आणि संपूर्ण चौकशी करा अशी नाही, परंतु ज्या पद्धतीने हा व्हिडिओ व्हायरल झाला, तुमचा पत्र व्हायरल पोस्ट देखील डिलीट केली आहे. नेमकं पक्षाची भूमिका काय आहे? याबाबतची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी फेसबुक पोस्टद्वारे किंवा ट्विटरवर स्पष्ट केली की सोलापूर इथे कुठल्याही पद्धतीने कायदेशीर कारवाईमध्ये बाधा यावी अशा प्रकारचं फोन हा माननीय अजितदादा पवार साहेबांनी केला नाही. किंबहुना तिथे कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी त्यांनी हस्तक्षेप केला होता.
माननीय अजितदादा पवार साहेबांना महिला पोलीस दलातील सर्वच महिला अधिकाऱ्यांबद्दल सर्वोच्च आदर आहे आणि कायद्याचं राज्य असलं पाहिजे ही स्पष्ट भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांची आहे. अमोल मिटकरींनी देखील आपलं ट्विट डिलीट केलेलं आहे आणि त्यामुळे ह्या विषयावर अधिक काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बोलू इच्छित नाही. राहुल गांधींच्या आरोपानंतर कर्नाटकातील शेकडो मतदार ओळखपत्रांमध्ये एकाच घराचा पत्ता 0 नोंदवल्याबद्दल सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने काल्पनिक क्रमांक देणे बंद करणार आहे. त्याबाबतचं केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा कर्नाटकातील राज्य निवडणूक आयोग असेल त्याबद्दलची भूमिका स्पष्ट करतील. त्यामुळे कायम लोकसभेला ज्यावेळेला यश महाविकास आघाडीला मिळालं त्यावेळेला केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा राज्यातील निवडणूक आयोग असेल याच्यावर कधीही त्यांनी ताशारे ओढले नाहीत. पण विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीचे नेते हे केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा राज्य निवडणूक आयोग असेल याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. विधानसभेतील दारुण पराभवानंतर अजून देखील विरोधक त्या नैराश्यातून बाहेर आलेले नाहीत. सोलापूरला जे काही घटना झाली त्याच्यानंतर कुठेतरी आता विरोधक अजित पवार टीका करताना थांबत आहे. खासदार धैर्यशील मोहिते यांचं म्हणणं आहे की बीडपेक्षा भयानक परिस्थिती कुंडू गावामध्ये आहे. कसं आहे की राज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही हे विरोधकांना चांगलं माहिती आहे. आणि कोणतरी शिवसेना उभाटाचे शरद कोळी का कोणतरी आहेत नेते, मला काय त्यांचं नाव माहीत नाही, सोलापूरचे आहेत. माझं त्यांना विनंती आहे की रात्री सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूरहून निघते ती पकडावी, थेट मातोश्री त्यांनी गाठावं. आणि महाविकास आघाडीच्या वेळेला शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबच मुख्यमंत्री होते. त्यांनी माननीय अजितदादा पवार साहेबांना अर्थ खातं ज्या विश्वासाने का दिलं हा प्रश्न उद्धव साहेबांनाच त्यांनी विचारावा. कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राची आर्थिक घडी कुठेही बिघडून न देता अत्यंत उत्तमपणे अर्थ खातं सांभाळलं अशा प्रकारची स्तुती दस्तूरखुद्द त्यावेळेचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी केलं आहे. त्यामुळे शरद कोळी का कोण काहीतरी त्यांचे उपनेते आहेत त्यांनी थेट मातोश्री गाठून उद्धव साहेबांना हा प्रश्न विचारला तर ते अधिक संयुक्तिक राहील. त्यांनी असे म्हणाले की ज्यावेळी हे म्हणून अवकान करणार आले त्यांनी अधिकाऱ्यांना खूप मानलं आहे आणि लोकांची जीव देखील घेतलेला आहे, त्यावेळी अजित पवार कुठं होते? माननीय अजितदादा पवार साहेबांनी आपली भूमिका सोलापूरबद्दलची स्पष्ट केलेली आहे. विरोधकांना कुठलेही विषय नसल्यामुळे वारंवार ते सोलापूरच्या घटनेबद्दलच माननीय अजितदादांची टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही स्पष्ट भूमिका आहे की त्याबाबतचा विषय हा आता संपलेला आहे. सर, धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदा सध्याच्या परिस्थितीचा सामाजिक समतेवर जाहीर भाषणातून नाराजी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांना स्वतःचं आडनाव लावता येत नसेल तरी सामाजिक समता आहे का? आपण सर्वांनी आपले महापुरुष बांधून घेतले असून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठा समाजाने साजरी करायची का असा प्रश्न उपस्थित करत इतर महापुरुषांच्या जयंतीबाबत उद्गार केले. महायुतीच्या सरकारमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सामाजिक सलोखा सर्व धर्म आणि जातींमध्ये आहेत. बीडमध्ये एखादी जर घटना घडली असेल तर त्याबाबतचं जे काही वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे साहेबांनी केले हे मी ऐकलेलं नाही. पण महायुती सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये उत्तम प्रकारचा जातीय सलोखा आहे. अंजली दमाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे की ज्या पद्धतीने सोलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे त्यावरती कशा पद्धतीने कारवाई करा. असं आहे की सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने यांचा आदर ठेवून लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं म्हणण्याचा अधिकार आहे. त्यांनी जे काही पत्र किंवा ईमेल किंवा ट्विट केलं असेल याची दखल जरूर मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं पण आहेत हे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील. नव्या पुण्याचे शिल्पकार कुठे? रोहित पवार यांचा सवाल आहे. पोलिसांच्या नाकावर टिचून रक्तरंजित गोळी खेळली जात असल्याचा देखील त्यांनी आरोप. असं आहे की रोहित पवारांच्या प्रत्येक वक्तव्यावर उत्तर दिलंच पाहिजे असं नाही.
महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने आहे. जरूर ती घटना जी पुण्यामध्ये घडली याबाबतची चौकशी होईल. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई देखील होईल. पण महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे आणि त्यामुळे एखादी घटना देखील होऊ नये याचाच प्रयत्न गृह खात्याकडनं असतो. चुकून एखादी अशी घटना घडली तर त्याबाबत कठोर कारवाई देखील महाराष्ट्र पोलीस करत असतात. मराठा आरक्षणाच्या विरोधात आता ओबीसींचा देखील एल्गार बघायला मिळणार आहे. रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. ऑक्टोबरमध्ये नागपुरात महामोर्चा देखील काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकार, युतीचं सरकार हे ओबीसींच्या समस्येबाबत देखील अत्यंत संवेदनशील आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, नुकताच जी कॅबिनेटची बैठक झाली त्यामध्ये ओबीसी समाजाच्या प्रश्नावर देखील एक उपसमितीची स्थापना करण्यात आली. त्या समितीचं अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना त्या उपसमितीचं अध्यक्ष करण्यात आले. शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल यांचे मंत्रीगण देखील त्या उपसमितीमध्ये आहेत आणि त्यामुळे ओबीसींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय हा महायुतीच्या सरकारमध्ये होणार नाही. ठाण्यात पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाडांना सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. आम्ही निष्ठावान म्हणून त्याच्यावर मला काय बोलायचं नाही. त्याबद्दल त्यांचा पक्ष काय असेल ती प्रतिक्रिया देईल. अभी रहने देना हिंदी में. नहीं रुको ना, वो अजित पवार जी का हमने का नाम नहीं लेना ना वो दो तीन सर. जिस तरीके से सोलापुर की जो घटना हुई है, आईपीएस अधिकारी को जिस तरीके अजित पवार फोन करके कह रहे कि जो मामला उछल पाए, लेकिन मामला कहने में थमता हुआ नजर नहीं आ रहा है. जिस तरीके से विरोधी दल के आने के लिए आरोप भी लगा रहे हैं. अब जिस तरीके से एक ठाकरे ग्रुप के जो नेता है शरद कोल्हे, वो कह रहे हैं कि जो फाइनेंस मिनिस्टर है वो राज्य के ऊपर बैठे हुए चोरों की तरह बैठे हुए दरोडेखोर है. किस तरह की आरोप तमाम लग रहे हैं, कैसा उत्तर देना चाहोगे? महाराष्ट्र में दुर्भाग्यवश विरोधी पार्टियों को कोई मुद्दा इस सरकार के खिलाफ नहीं है. सोलापुर की जो घटना हुई उस पर राज्य के उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहब ने अपनी भूमिका स्पष्ट कर दी थी कि कहीं से भी उस कानूनी प्रक्रिया में हस्तक्षेप हो ये इनकी मंशा नहीं थी. केवल वहाँ पर जो परिस्थिति है वो खराब न हो उसके लिए उन्होंने वो दूरध्वनि किया था. उन्हें सर्वोच्च आदर महिला पुलिस कर्मियों के बारे में है और इस महाराष्ट्र में कायदा सर्वोपरि है और कहीं पर भी उसका उल्लंघन न हो ये भूमिका पहले दिन ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहब ने स्पष्ट कर दी थी. महाराष्ट्र में अनेक ऐसे महत्वपूर्ण विषय है. आने वाले 2-4 दिनों में महाराष्ट्र में भारी बारिश होने की आशंका है. उससे किसानों का प्रश्न आने वाला है. दुर्भाग्यवश विरोधी पक्ष नेता उसी सोलापुर की घटना पे बोल रहे हैं और शिवसेना के कोई उपनेता है उनका बयान शरद कोलिया उनका मैंने सुना. मुझे उनको सलाह देनी है कि आज रात को ही सोलापुर से सिद्धेश्वर एक्सप्रेस आती है उससे वो आए, मातोश्री में जाए. शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहब से ये सवाल ज़रूर करे कि महाविकास आघाड़ी के सरकार में जब उद्धव साहब मुख्यमंत्री थे तो वित्त और नियोजन की जिम्मेदारी उन्होंने अजितदादा पवार साहब को क्यों दी. कोविड के उस कार्यकाल में कहीं पर भी महाराष्ट्र की आर्थिक स्थिति खराब न हो इसके लिए किसने अच्छा काम किया और उस अच्छे काम की सराहना मुख्यमंत्री इस नाते से तभी उद्धव साहब ने की थी. तो शरद कोली से मेरी ये सलाह है कि मातोश्री में आके उद्धव साहब से ये सवाल पूछे. विरोधी पार्टियों के पास कोई मुद्दा न बचने के कारण
सोलापुर की घटना पे वो भाष्य कर रहे हैं। इससे ज़्यादा, क्योंकि महाराष्ट्र में जब तक आप अजीतदादा पवार साहब की टीका टिप्पणी न करो तो आपको प्रसिद्धि नहीं मिलती। यही उनकी मंशा इसके पीछे है। लेकिन आपके मुख्य विधायक अमोल मिटकर इन्होंने जिस तरीके से यूपीएससी को पत्र लिखा है कि अंजलि कृष्णा को जो निवड की गई है उसकी जांच पड़ताल हो कि आखिर इनका सिलेक्शन कैसे हुआ, तो क्या इस तरीके के पत्र पार्टी का क्या पक्ष है? उस बारे में उन्होंने वो ट्वीट डिलीट किया है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ये स्पष्ट भूमिका है कि महाराष्ट्र में कानून व्यवस्था सर्वोपरि है। अगर कोई कानून तोड़ता है तो उसके खिलाफ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है। हमारे राष्ट्रीय अध्यक्ष उप मुख्यमंत्री माननीय अजीतदादा पवार साहब ने अपनी भूमिका स्पष्ट की है। तो सोलापुर के बारे में जो घटा उसके बारे में और कोई टिप्पणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नहीं करना चाहिए। सोशल वर्कर अंजनी रमानिया आरोप कर रहे हैं कि मुख्यमंत्री को पत्र लिखा है कि अजीत पवार के ऊपर कब कार्रवाई करेंगे, जिस तरीके से उन्होंने पत्र लिखा है। समाज सेविका अंजलि दमानिया जी के बारे में सर्वोपरि आदर रखते हुए लोकतंत्र में हर एक को अपना विषय रखने की सहूलियत है। उन्हें पूरा अधिकार है कि उन्हें जो लगता है उस बारे में वो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब को लिखे। उस बारे में जो भी निर्णय है वो मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब लेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।